गाइस ये देखो बग 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 आज तो बग। जंगल में दो जन भटक गए और जंगल में दो जन अटक गए। तो क्या खाएंगे अपन? खाना क्या खाएंगे? जंगल में दोनों है, आजू बाजू में कुछ भी दुकान। जंगल 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 पता चला है चड्डी पहन के फुल किला है बोलताना अशी खेकड्यांची बिलं बघा केवढी भेटतात. खेकडे पकडू का? हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक माय न्यू व्लॉग. तर एकदम मस्त टकाटक तयार झालेली आपली मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळचे वाजले 10. एकदम मस्त प्लीझंट वातावरण आहे. रिमझिम पाऊस चालू आहे. हे बघा ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आहे आणि अशा रिमझिम पावसासोबत आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. पूर्ण बघूया एकत्र घडामोडी काय घडतात एकत्र. चला व्लॉगला सुरू करूया. तर आता झाली नाश्त्याची वेळ आणि आज मी एकदम मस्त झालो. काल मम्मीने दृष्ट काढल्यानंतर फुल एनर्जी के साथ आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि वाजलेत किती 10:15 झाले आणि बघा मम्मीने नाश्त्याला काय आणून ठेवले हे तर मी खाणार नाही. मला सकाळी सकाळी जमत नाही. ब्लॅक कॉफी आहे आणि आईने आणले आता बनाना. आई आता तुला देणे ते बिन नको काय देवाचं सांगतो. ते वडापाव सकाळी आता नाश्ता करायला एकच माणूस नाही एकट्या टिक्का बनवून बापाने घेऊन आलं तर ते पप्पा घेऊन आले समोसा पाव, ब्लॅक कॉफी बनाना के साथ. माझा झाला बनाना खाऊन. आई बसले नाश्ता या करायला. नाश्ता करायला. वापस चहा पित. हा आई आता सकाळी सकाळी नाश्ता आणले खावा बरं जीवाला जरा बरं वाटतं खाल्ल्यावर. है ना. मग तिला वडापाव पटत ना मग बापाच म्हणले वडापाव. मला नाही सांगताना भेटतं बघ. गरम बसल्या बसल्या भेटत बघ तुला. मग अजून का आवाज पाहिजे? अजून का पाहिजे तुला? माहिती आहे लागतं मग ते घेऊन येतात. आज उपवास आहे खिचडी बनवायची. आता तुला देता तर तू खस नाही तू बोलतो मला नको. बनाना बस झाला मस्त एनर्जी त्याचं येईल ना. ओट्स बनवले आणि तो कधी येतं काय नाही. बनाना घालाव एनर्जी येईल आणि ब्लॅक कॉफीनी एनर्जी येईल ना. मस्त आहे बघ ब्लॅक कॉफी. वजन वाढतं ना पण केले केल्यान कोण बोललं वजन वाढतं? केला चांगला शरीराला आई. काय माहिती. ये शरीराला नाही चांगलं सकाळी सकाळी. यो दुपारी मी दुपारी दुपारी चांगला आहे तो वडापाव दुपारी संध्याकाळी. दुपारी ना तर सकाळी मी लोक भूक लागल्यावर खातात चटपट खाऊन काय बोलताय? मोकळा व्हायचा. पोटण टाकायचा ना मोकळा व्हायचा एकदाशी. मोरत ना त्या बघायचं पोटाचं. मग चल तू आता खा समोसा वडा. माझं झालंय कॉफी संपवून निघू आपल्या कामाला. चला तर आता मी निघतोय. पाऊस पण नाहीये म्हणजे वातावरण ढगाळ आहे आणि आपली बाईक घेऊन निघूया आपण. फोर व्हीलर नको बाबा, रस्ते जाम खराब आहेत. आयची गाडीची वाट लागून जाईल. काम काढेल उगाच. काम काढलं कोण ते खर्च करत बसेल एवढा महाग. मेंटेनन्स का सस्ता आहे का? हा मग आता आपली बाईक बरी आहे ना. बाईकचं मेंटेनन्स कमी आहे. तर चला बाईक घेऊन निघतो आपल्या कामाला. तिथे रुपेश भाऊ कैलास भाऊ आपल्याला जॉईन होतील. त्यांच्यासोबत आपण पुढच्या गोष्टी बघूया. बघा पाऊस आला जोरात आणि माझी बाईक तिथे मी उभी केली आहे. बाईक घेऊन येण्याचा हाच एक नुकसान होतो की पाऊस आला का थांबायला लागतो साईडला. मोठी गाडी आणली तर लवकर गेलो असतो. तो अभी बारिश जोर से चालू था. मेरे को पिकअप करने के लिए गैंग वापस. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. लाइक करो फॉलो करो लाइक फॉलो सब्सक्राइब में करो. सब्सक्राइब करो. देखो रेनकोट भी लेके आया और वापस मेरे को रिटर्न जाने के लिए सोई सुविधा फुल एकदम भड़क में भड़क. तर चाललोय आमच्या कामाला. चला काम पहिले संपून घेतो मी. असं आम्ही काम करायला आलतो. सगळी ही जागा विकून टाकू सगळी आम्ही. बघा सगळी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळी विकून टाकायची आम्हाला. काय काय हो जागाच विकायची. नुसती जागाच विकून टाकू आपण सगळा धुडकूस. अशा अशा जंगला नेतो आम्ही. बघ नुसतं चारी साईडला जंगल. कुठली जागा विकायची? कुठली जागा विकायची? नुसतं घेणाऱ्यांची लाईन लागली आमच्याकडे घेणाऱ्यांची. आज एकदम तरतरी आली. काल आईने दृष्ट काढले ना एकदम तरतरी आले एकदम. काम 25 करायला घेतले आम्ही काम 25. अभी हम आए रेनकोट पहन के मस्त. ये देखो कैसा नजारा है. ये देखो सामने क्या बैठा है. देखो पंछी बैठे.
और मेरे साथ में कैलास भाऊ. आम्ही आलोय आतमध्ये. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळी जागा माझी नाहीये. सॉरी, ही जागा माझी नाहीये, ही जागा दुसऱ्याची आहे. आम्ही आलोय असंच फिरत फिरत फिरत. एक एकाने सांगितलं, लोकेशन पाठवलंय, त्या लोकेशनवरती आम्ही चाललोय. जरा बघून घेऊया. तो तिथे लोकेशनवरती आहे आणि असे छोटे छोटे तलाव. आणि आम्ही तिथे त्या साईडला तिथे बाईक उभी केली. रुपेश भाऊ गाडीत बसलाय आणि आम्ही आलोय. तुमच्या जोडीला आहे कैलाश भाऊ. कसं वाटतं ना? मस्त जंगल जंगल. जंगल जंगल पता चला है. चड्डी पहन के फुल खिला है. हमारे साथ हम रेनकोट पहन के फुल खिला है हमारा. देखो येलो पिंक. ये बाउंड्री है ना. अभी हम लोग ऐसे बांध बांध पकड़ के जा रहे हैं. हमको जाना है वो साइड में. वो साइड में जाना है तो उधर जाके देखते हैं अभी. चलो इधर से चलते, इधर से चलताना अशी खेकड्यांची बिलं बघा केवढी भेटतात. खेकडे पकडू का आम्ही? हे बघा केवढे खेकड्याची बिलं आहे तिथे. नुसते बिलं बिलं शेतात आल्यावरती असं मस्त. क्या बोल रहे हो? खेकड़े के बिल है कि सांप के? नहीं नहीं, खेकड़े के बिल है. सांप का बिल इतना बड़ा रहता है. और आईला जुनी आठवण आली. असं शेतात आल्यावरती ना आम्ही रोज खेकडे पकडायला जायचो. शाळेतून आलो का चला खेकडे पकडायला, चला खेकडे पकडायला. आणि पूर्ण जंगल आहे, पुरा जंगल आहे. काहीच नाही आजूबाजूला, काहीच नाही. पुरा जंगल मध्ये आम्ही दोघ जण फक्त चाललोय. आम्ही मोठी गाडी घेऊन येऊ शकत नव्हतो, म्हणून मी माझी बाईक घेतली, रेनकोट घातला आणि आम्ही आलोय वरती. इथे आमच्या स्पॉट वरती चाललोय. ही अशी असते आमची धमाल. आम्ही काय पण अतरंगीपणा करत असतो. आम्ही घाबरत नाही. आम्ही फिअरलेस आहेत, है ना? आपण फिअरलेस आहेत ना? डरते नहीं हम लोग. किधर भी घुस जाते एकदम. जंगल विंगल में कुछ भी आओ, प्राणी आओ, हम डरते नहीं है. हम सबका मुकाबला करते बैठते हैं. यही है हमारी जिंदगी. हम लोग जैसा क्या हम लोग को फीलिंग आ रहा है, मैन वॉज वाइल्ड, ऐसा ही फीलिंग आ रहा है हमको. जंगल में 2 जन भटक गए और जंगल में 2 जन अटक गए. यही सिचुएशन हमारे साथ हो रही है. अभी खाना क्या खाएंगे अपन? खाना क्या खाएंगे? जंगल में दोनों है, आजू बाजू में कुछ भी दुकान नहीं है. तालाब में मछली पकड़ेंगे. तालाब है, इधर मछली नहीं है. मेंढक ज्यादा दिख रहे, मेंढक. और हमको लग रहा है झाड़ पाला खाना पड़ेगा. ऐसे पत्ते फूल लगे ऐसे खाने पड़ेंगे लगता है हमको. कैसा गुजारा करेंगे अपन? हाँ, कैसा गुजारा करेंगे? आग कैसे जलाएंगे? आग कैसे जलाएंगे इतना बारिश में? अरे बाप रे, हम फंस गए. हमको निकालो, कोई तो भी आओ. जल्दी जल्दी हमारा व्हिडिओ देख के हमारे पास पहुंच जाओ. लो फिरून फिरून आणि आम्हाला कुठेतरी एक बॉटल भेटली. ती बॉटलमध्ये आम्ही असं सुंदर असं पाणी भरून घेतलंय. तहान लागली आम्हाला, म्हणून निसर्गाचा जो पाणी आहे त्या बॉटलमध्ये भरलेला आहे आणि आम्ही मस्त पाणी पितोय. आता खाण्यासाठी बघूया काय भेटतंय का. खतरनाक काम झालेलं आहे आमचं आज. चाललेलो कुठे आणि अडकून बसलो आम्ही. कसं वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून सांगा. मी जिथे आलोय ते वातावरण कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा. आणि असंच आता इथपर्यंत आलोय आणि ती बघा आपली बुलेट राजा, तिथे आपली बाईक उभी आहे आणि आता आम्ही चाललोय. भाऊ आपले चाललेत रस्ता बनवत आणि मी पण त्यांच्या जोडीला आहे. रुपेश आला असता तर बाबा इथेच अटकला असता. म्हणून त्याला आम्ही ना सेफली गाडीमध्ये ठेवलेलं आहे. आम्ही आमचं काम करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललोय आपलं रिटर्न परतीच्या प्रवासाला. अजून बघा पुढे गोष्टी भन्नाट दिसतील तुम्हाला. आणि कसं वाटतंय मी अशा ठिकाणी येऊन. असे छोटे छोटे बघा होल, पाणी येत आहेत, पाणी चाललंय. हे शेता एरियामध्ये असंच असतं. गावामध्ये आहे ना ज्यांची शेतजमीन, केवढी मोठी शेतजमीन उभी आहे बघा. आणि असेच इथे सगळे वातावरण आहेत. छोटे छोटे तलाव, जागोजागी पाणी भरलेले आहे सगळीकडे. मस्त मजा आली, मजा एकदम भन्नाट. आम्ही वाट काढून फसतोय, आमचे पाय फसतायत. एकदम खतरनाक काम आहे.
सगळीकडे चिखल चिखल आम्हाला भेटतोय पूर्ण. रस्ता बघा, पाय पूर्ण काम 25 झालेलं आहे आमचा. मंदिराला हा त्याच्या घर विचारा बोले. असा रस्ता आहे पूर्ण, चालत जाताना वाट लागते. अशा रस्त्यातून आम्ही तिथून आलो बघा. पूर्ण माझे पाय घाण झालेत. रस्ता वाट बनवत बनवत आम्ही येतोय. तो बघा, तो बघा, सफेद सफेद कलरचा दगड बघा, तो बघा सफेद दगड. अरे जंगल मध्ये काय काय बघायला भेटते, एक नंबर. खूप सुंदर असं वातावरण. वाट बनवत चाललोय आम्ही. असंच असतं आमची कामं. आणि मेहनत करावी लागते. मेहनत नाही केली तर रिझल्ट भेटत नाही, सक्सेस भेटत नाही. तर आमची अशी मेहनत असते, मेहनत करावं लागते. म्हणून मी काल म्हणालो आम्ही प्रो खिलाडी आहेत. आम्ही असं तसं काम नाही करत. एकदम जेन्युन परफेक्ट काम असतं आमचं. नियमाचं नियोजन करून वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर. आणि आपल्या क्लायंटला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर द्याव्या लागतात. तर आता आम्ही बघा असं पाण्यातून वाट करत चाललेलो आहे. या पाण्यातून आपल्या बाईक जवळ चाललोय, अशी वाट बनवतोय. पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा, कुठपर्यंत गेले बघा ते. म्हणून ती बाईक तिथंच ठेवली, पुढे आणू शकत नव्हतो. ऑलमोस्ट माझा पण अर्धा पाय गेलाय, त्यांचं पण गेलंय. अशाच याच वाटेतून आम्ही गेलो आणि याच वाटेतून परत आलोय. तर चला आता रुपेशला बघा. आता आम्ही जाऊन आलो आतमधून आणि रुपेश भाई इथं वेटिंग करत होता. तू नशीब तू नाही आला. अरे बाबा वाट लागली असती. शेतान गेल्यासारखा. शेतान का, अरे सगळा जामच झाला असता. तुझा एक पाय गेला असता ना, खड्डा पडून अटकला असता. बोले हा बरोबर ना, खतरनाक काम होतं. म्हणून याची गाडी तर ठेवलेला, गाडीत बसून ठेवलेला. आम्ही आमचं काम करून आलो, जागा बघितली, दाखवली कसं गेलो आणि कसं आलो. तर चला आता मी रेनकोट घालून निघतो आता घरी. नंतर बघू काम आलं का परत यांना जॉईन होणार आहे. मीटिंग आहे आमची, है ना? आहे ना. आहे. मीटिंगचा टाइम कन्फर्म झाला का आम्ही लगेच जाऊ, परत भेटू. आता पहिले जातो घरी. घरी आलो मी, पुरा भिजलो, कपडे बी भिजलं, पॅन्ट बी भिजली. आता पहिले चेंज करून घेतो, कपडे सगळे भिजले ना. तर चला बघा, सगळा भिजलो, पुरी पॅन्ट वगैरे आणि टी शर्ट थोडा इथून वाचले आणि पॅन्ट तर पुरीच भिजली. सगळी पॅन्ट भिजली. तर आता कपडा चेंज करतो सगळे आणि थोड्या वेळात परत निघायला लागेल मला. मी मोठी गाडी घेऊन देणार आता रिस्क नाही, नो रिस्क. पाऊस जोरान पडते, मी पण भिजलो कपडे पण वाळत नाही, अजिबात वाळत आणि नाही. अजून मी 3 कपडे भिजून आणले. मग आता ते कसं एवढं एक तर वाळत नाही, ते कालचं तेवढं पडलं. हे बघा आई, पाऊस पडतो बाहेर तर आई आतमध्येच कपडे सुकवायला घेतले. आता मी गाडी घेऊन, 4 व्हीलर घेऊन निघतो. चेंज झालोय मी, म्हणजे कपडे वगैरे चेंजेस केलेत. आता 4 व्हीलर घेऊन जाणार, आपली मोठी गाडी घेऊन जाणार. आता नाही भिजणार मी बाबा. थंडी विंडी ताप बी आला मग. कालच आईने दृष्ट काढले एकदम, आधी एकदम तरतरी आले. तर मोठी गाडी घेऊन निघतो मी आणि आपलं काम वगैरे सगळ्या गोष्टी करून घेतो. चालू एक थोडासा पर्सनल काम आहे, पहिले ते करतो. त्याच्यानंतर मग मीटिंगचा टाइम आला तर मग परत आपल्या कंपनीला जॉईन होऊ आणि मग तिथून मीटिंग्सला जाऊ वगैरे. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्याच आहेत. चला. कैलास भाऊची आठवण आली गाडीमध्ये. आता सध्या मी एकटाच आहे. दांड्यावाली गाणी लागतात, गणपती लागतात, तशीच गाणी नाही. गटारी एन्जॉय करताना हा गाणं लावा, एकदा मजा येणार आहे, फुल धमाल. आईशी मस्ती करतो बघ आई. कॅमेरा बघायला मला मारायला आले गाईस, मला मारायला आले आई. ती बघ आई मला मारते बघ. आई तू मला मारशील.
मग मस्ती गेलं मारी ना आगाऊपणा केला. बाबा, आई ती पण मला मारायला आली बघा. गाय मला आई मारायला आली, आई मला मारते बघा. मस्ती करतो ते आई मला मारते बघा. ती बघ गेली किचन मध्ये बघा. गाय दे देखो. डायरेक्ट चोवा उचलली गेली बाय ना. बघ कशी आई मारते मला. आई मारत नसतं पोरांना. तू आई बघ. बघ चोवा घेतली डायरेक्ट मारायला मला. काय तिथं आता बसली, मी तर बसली. आता मला चहा देते का तू? हा ठेवता हा ठेवता बाबा. पैसा नको ठेवू. जास्त जास्त त्याला खायला दे. चहा दे मस्त. आता पाऊस पण मस्त चालू आहे आणि मी घरी आलेलो आहे. गाडी घेऊन मग गेलेलो काम करायला आपला पर्सनल आणि ते काम संपवून आलो डायरेक्ट घरी. आणि आमची कदाचित मीटिंग पोस्टपोन झालेली आहे. रुपेश भाऊ आम्ही जाणार होतो तर ती मीटिंग पोस्टपोन झाली कदाचित, अजून कन्फर्मेशन नाही. तर चला आता चहा प्यायची वेळ झालेली आहे. चहा मध्ये काय खायचा? शेव. 4 वाजलेत दुपारचे आणि चहा प्यायची वेळ झालेली आहे. मारा लावली ना चहा प्यायला वाजले. बघ 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 आज तर बघ. आता तुला 4 वाजता तर द्यायलाच पाहिजे. नमो मना बी चहा आणले बघा मस्त. नमोने को बिस्किट आणले. त्यानंतर पाऊस पडतो जरा चहा पिऊन घेता आता. पावसात तुम्हाला असा मस्त थंड्या थंड्या मोसम मध्ये चहा प्यायला आवडत असेल तर तुम्हाला खायला काय आवडतं चहा मध्ये मला कमेंट करून सांगा. आम्हाला तर बरंच काय आवडतं. खारी टोस्ट बटर आणि बिस्किट शेव या सगळ्या गोष्टी आवडतात. जसा मूड असेल तसा. मस्त थंड थंड पाऊस चालू आहे है ना आहे का बघ. काय बोलता? पिणार नसेल तो पण छान पिकतो पावसामध्ये, कारण की असं पाऊस असल्यावर चांगला होतो. गाईज आता मी झोपलेलो थोडा वेळ चहा पिला आणि मला डुलकी लागली एकदम. आणि आता वाजले 5:54. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पाऊस तर काय कंटिन्यू चालूच आहे. असा पावसाचं वातावरण आणि पाणी बघा कसा धोधो येतोय आमच्या टेरेसवरचं पाणी. गाईज चला आता आपण ब्लॉगला एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि अशाच नवीन नवीन रोज व्हिडिओज बघण्यासाठी भन्नाट गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन रोज व्हिडिओचे अपडेट्स येणार. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर बाय. थँक्स फॉर वॉचिंग.